आपल्या डोळ्यातून रडायची मुभा फक्त आईला दिली. आपल्या बापाला डोळ्यातून रडायची मुभा त्याने नाही दिली. माझा बाप फक्त 4च वेळा रडतो. माझा बाप डोळ्यातून फक्त 4च वेळा रडतो. एक, जेव्हा त्याला पोरगी होते, जेव्हा त्याला पोरगी होते तेव्हा तो आनंद असतो रडतो. मिठाईवाल्याच्या दुकानात आलं तर म्हणतो ये सगळ्यात भारीची मिठाई काढ, माझ्या घरी लक्ष्मी आली. माझा बाप त्या दिवशी आनंद असतो रडतो. 2, जेव्हा त्याच्या पोरीचं लग्न होतं आणि ती सासरी निघून जात असती, येतो असा गाडीजवळ, तो त्याच्या पोरीचा हात देतो आणि जावयाच्या हातात देतो. मग तो जावई बापू तर हाताच्या पोडाप्रमाणे जपलो मी माझ्या पोरीला, तुम्ही पण तसंच जपा अशी माझी अपेक्षा आहे. आणि चला रे रडू नका तुम्ही, जाऊ द्या गाडीला. आणि गाडी वाटा लावून टाकतो. आणि जशी गाडी मंडपाच्या बाहेर जाईल तसं हुमसून रडायला लागतो रे माझा बाप. कोणतरी येतं त्याला म्हणते काय रडतोय? 3-4 महिन्याआधी तुझे आई बाप गेले कोरोनामध्ये, तेव्हा तर नाही रडला एवढा, आणि आता पोरगी जाताना एवढा का रडतोय? माझा बाप एक चांगलं उत्तर देतो. माझा बाप बोलतो अरे 3-4 महिन्याआधी ज्यांना वाटं लावलं तर मेलेले प्रेत होते रे. आज जिला मी वाटं लावलं ते जिवंत प्रेत माझ्या डोळ्यासमोरून चाललंय रे. मी कसं करू रे तिला? 3, जेव्हा माझ्या बापाच्या पोरीचं लग्न होतं आणि तिला सासरवास होतो, आई सासू सासरे जपत नाही, नवरा तिला अत्याचार करत असतो, आयुष्यभर रडत राहतो. मी केलं म्हणून हिचं लग्न झालं, मी काय केलं या घरात दिली? त्याला सुखाने घास पण जात नाही रे. माझी पोरगी कशी असेल तिला तिकडं सासरावं आणि मी ते कसं सुखाने घेऊ? माझा बाप त्या दिवशी पण उंचून रडतो. आणि 4, जेव्हा त्याला पोटचा मुलगा सांभाळत नाही तेव्हा आयुष्यभर त्या पोरासाठी एवढं कष्ट केले आणि तो त्याला सांभाळत नसेल तर काय फायदा असल्या आवडती पैदा करून? बघा ना, एक गोष्ट सांगतो. एक शेतकरी असतो, पैशाने एकदम गरीब, पण महत्वाकांक्षा असतात की आपल्याला पोराला शिकवायचंय, मोठं व्हायचंय, त्याला मोठं करायचंय. खूप मोठ्या महत्वाकांक्षा असतात. आपल्या पोराने शिकलं पाहिजे, उंच शिखरे गाठली पाहिजे, त्यासाठी मेहनत करायची, मोठं व्हायचं. पोराला सांगतो तू काय काळजी नको करू, मी माझ्या पोटाला चिमटा घेऊन लोकांकडे मजूर मी कामाला जाईल, पण तुला मोठं व्हायचंय, तुला कष्ट करायचे, मी आहे ना त्यासाठी माझ्या पाठीचा मोडून घे, तुला पाठीचा ताट ठेवेल, पण तू मेहनत करायची. बाप इथे लोकांच्या शेतात कष्ट करतो, पोरगा तिकडे कष्ट करतो, बाप कष्ट करतो, पोरगा कष्ट करतो. पोरगा एवढं कष्ट करतं की एका जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी होतो. त्या दिवशी बापाच्या कष्टाचं चीज होतं आणि त्याच दिवशी पोरगा आपल्या बापाच्या कष्टाचं चीज करतं आणि त्याची पहिली रवानगी वृद्धाश्रमात करून टाकतं. काय चुकलं तरी माझ्या बापाचं? आयुष्यभर तुझ्यासाठी एवढा झटला त्याला वृद्धाश्रमात टाकून दिलं. बाप वृद्धाश्रमात जातो, एक दिवस ढकलत जातो, बापाचा अंतकाळ जवळ येतो. बाप वृद्धाश्रमातील अधिकाऱ्याला बोलवतो, बोलतो बाळा जवळ ये, मला नाही वाटत मी फार काय टिकेल, मला शेवटचे 4-5 दिवस राहिले, मला तुझ्या हात जोडून एकच विनंती आहे, माझ्या पोराला फोन कर, त्याला सांग तुझ्या बापाकडे आता मोजके 4-5 दिवस राहिले, एकदा येऊन तोंड दाखव रे, म्हणजे तो श्वास सोडून दे. वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला मी कंठ दाखवून देतो, पळत जातो, त्या जिल्हाधिकारी नावाला फोन लावतो, त्याला बोलतो तुमच्या वडील जाण्याच्या मार्गावर आहेत, त्यांची एक शेवटची इच्छा आहे की तुम्ही येऊन एकदा त्यांना बघून जावं. तिकडून रिप्लाय येतो, हा काम खूप आहे, काम बाजून सुटका झाली तर येऊन भेटून जाईल. तेवढा ते अधिकारी खुश होतो, पळत जातो, वडिलांना सांगतो की मुलगा म्हणाला टाइम भेटला की येऊन जाईल, उद्या येतो म्हणाला. बापाच्या चैतन्याची प्रज्वलित होतात, बाप खुश होतो, येणार माझा मुलगा येणार, मी पाहिजे त्याला कसा असेल तो, मी 8 वर्षांनी बघून त्याला, मी मिठी मारून त्याला, ही रात्र काय सरत नाहीये, काय सकाळ होत नाही, मला तुला काय येत नाहीये, रात्र कशी करते, सकाळ होते, बाप सकाळी दरवाजा जाऊन बसतो, येणार माझा मुलगा येणार, मी बघेल त्याला, मी मिठी मारेल त्याला, कसा असेल तो. त्यामुळे ती गाडी येते, बाप बाजून खुश होतो, उठून उभा राहतो, आला माझा मुलगा आला, मी बघेल त्याला, कसा असेल तो, कसा दिसत असेल, मला काय बोलेल, मला मिठी मारेल का? गाडीतून एक माणूस उतरतो, सिरा चढायला लागतो, बाप बाजून खुश होतो, आला माझा मुलगा आला, मी बघेल त्याला, मी मिठी मारेल, मी त्याला विचारेल काय होतं इतके दिवस. आणि तो मुलगा समोर उभा राहतो आणि बाप जागेवर कोसळतो. बाप डोळे बंद करतो, कारण दारात उभा असतो तो जिल्हाधिकारी नावाच्या मुलाचा ड्रायव्हर. काय मागितलं रे माझ्या बापाने? तो ड्रायव्हर तिच्यातून एक पाकिट काढताना वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला देतो. वृद्धाश्रमाचा अधिकारी ते पाकिट उघडतो, त्यात लिहिलेलं असतं काही कामास्तव येता आले नाही, माझे वडील गेले असतील तर त्यांचा विधी तुम्हीच करून टाका. त्याचे 1300 रुपये त्यातच ठेवलेले.
काय मागितलं होतं रे माझ्या बापाने? ज्याने आयुष्यभर तुझ्यासाठी कष्ट केला त्याला तू फक्त तोंड नाही टाकू शकला. पैसा मागितला होता? नाही. आधार मागितला होता? नाही. फक्त एक तोंड दाखवायला सांगितलं होतं रे तुला, तेही तुला जमलं नाही. मग काय करायचे? तू असं जातं 12वी 13वी जात आहे तेव्हा त्याला जपता आलं नाही, काय पाहिजे त्याचा? मग 10व्याला सांगायचं की त्याला आवडतं म्हणून मी पुरणपोळी सोडून दिली. अरे तो होता तेव्हा त्याला खाऊ घातली का? अरे तो आहे तोपर्यंत त्याला जपणार आहे. एकदा तो गेला ना, फक्त तुम्हाला त्याचा सहवास भासेल, त्याची भास होतील, पण त्याला स्पर्श नाही करता येणार. तो आहे तोवर त्याला जपा रे. त्याला जेवढं खुश ठेवता येतं त्याला एवढीच विनंती आहे तुमच्याकडे माझी, एवढीच विनंती.